नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे नीट असाल. सकाळचे वाजलेत 11 आणि मी निघाले आहे काहीतरी नॉनव्हेज घेण्यासाठी. सो माझा विचार होता काहीतरी कलेजी वगैरे घ्यावी आणि कलेजी फ्राय वगैरे असं काही बनवायचं. मी गेली चिकन सेंटरला. तर तिथे जाऊन झाला पोपट. चिकन सेंटरमध्ये कलेजी फ्रेश नव्हती, त्यामुळे त्याने मला नाही दिली. नंतर निघाले मच्छी मार्केटमध्ये. विचार केला काहीतरी इथून घेते. पण आमची मच्छीवाली नव्हती, सो बाकी इथे फसवतात, सो मी काही घेतलं नाही. मग दुपारी काय असंच काहीतरी बनवलं. नॉनव्हेज पोस्टपोनच झाला, सो मी काहीच केलं नाही दुपारी वगैरे. त्यानंतर रात्रीचे वाजले होते 8 आणि परीला ट्युशनवरून आणायचा वेळही झाला होता. सो मी गेली तिला आणायला. नेहमी तिचे पप्पा जातात, सो आज मी गेली चालत चालत. हे आहे आमच्या गावदेवी मंदिर आहे हे. सो इथे थोडं दर्शन घेतलं आणि नंतर पुढे निघाले तर परी आलीच होती खाली बिल्डिंगच्या. सो हिला घेतली. सो पटकन घरी आले. संध्याकाळी काय बनवायचं जेवायला? नेहमीचा हा प्रश्न असतो. पूर्ण दिवस असाच गेला. काहीच मिळालं नाही नॉनव्हेज. उद्या बघू. सो आता आले, पटकन भात लावला, भाताच्या शिट्ट्या घेतल्या आणि नंतर वरण बनवायची तयारी चालू केली. पटकन वरण फोडणीला टाकले. मी डाळ शिजवून घेत नाही, असंच डायरेक्ट पटकन बनतं. शिजवा नंतर मग फोडणीला घाला, एवढं मी करत बसत नाही. पटकन डाळ फोडणीला घेतली, 2-3 शिट्ट्या घेते, डाळ आपली मस्त बनून रेडी होते. त्यानंतर जेवून घेतलं आणि नंतर स्टेलासोबत जरा मस्ती केली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बाय.